नमस्कार। आज फाल्गुन कृष्ण नवमी शके 1938 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी सर्वप्रथम। महापालिकेच्या 15 जलकुंभांच्या दुरुस्तीमुळे ऐन उन्हाळ्यात कमी दाबाने पाणी पुरवठा, मालमत्ता कर न भरल्यामुळे रिलायन्स कंपनी विरोधात महापालिकेचे जप्तीचे वॉरंट आणि रंगरसिक परिवारातर्फे नववर्षाच्या निमित्ताने गावदेवी मैदानावर 18,000 चौरस फुटांची भव्य रांगोळी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। महापालिकेने 15 जलकुंभ दुरुस्तींचे काम हाती घेतल्याने ऐन उन्हाळ्यात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। पाण्यासाठी परावलंबी असलेल्या ठाणेकरांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेच्या जलकुंभांची स्थिती बिकट बनल्याने प्रशासनाने तब्बल 15 जलकुंभांची दुरुस्ती हाती घेतली आहे। हे काम एप्रिल ते मे अखेरपर्यंत चालणार असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याच्या सूचना पालिकेद्वारे देण्यात आल्या आहेत। ठाणे महापालिकेचे स्वतःचे धरण नसल्याने पालिका क्षेत्रासाठी विविध प्राधिकरणाकडून आज घडीला तब्बल 480 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा होत असून शहरात एकूण 1,35,000 नळ जोडण्या आहेत, तर 55 जलकुंभ आणि 17 जलकुंभांखालील पाण्याच्या टाक्यांमार्फत या पाण्याचे वितरण केले जाते। महापालिका स्थापन होण्यापूर्वी 1982 मध्ये शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने 16 जलकुंभ उभारण्यात आले होते। या जलकुंभांची स्थिती बिकट बनल्याने युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे। या जलकुंभांपैकी 2 जलकुंभांची दुरुस्ती 2007 नंतर जवळपास 9 वर्षांनी करण्यात येत आहे। तसेच पाण्याच्या टाक्या दुरुस्तीचे सुमारे 4 कोटींच्या निविदा ऑक्टोबर 2016 रोजी निघाल्या होत्या, परंतु निवडणुकीच्या धामधुमीमुळे दुरुस्तीचे हे काम रखडले होते। आता टप्प्याटप्प्याने हे काम सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। रंगरसिक परिवारातर्फे नववर्षाच्या निमित्ताने गावदेवी मैदानावर 18,000 चौरस फुटांची रांगोळी काढली जाणार आहे। ही माहिती रंगरसिकच्या वेदकट्टी यांनी दिली। या 18,000 चौरस फुटांच्या रांगोळीत सुलेखनाची कला प्रथमच पाहायला मिळणार आहे। शब्दांची निर्मिती कशी झाली हे या रांगोळीत रेखाटून होणार असून भव्य ओंकाराबरोबरच पारंपरिक चिन्हे आणि बोधचिन्हांच्या सहाय्याने ही रांगोळी काढली जाणार आहे। या रांगोळीत यंदा प्रथमच सुलेखन पाहायला मिळणार आहे। वेदकट्टी यांच्या नेतृत्वाखाली 100 कलाकार ही रांगोळी रेखाटणार आहेत। 26 मार्चला सकाळी ही रांगोळी रेखाटण्याचे काम सुरू होणार असून संध्याकाळपर्यंत 18,000 चौरस फुटांची रांगोळी पाहता येणार आहे। संध्याकाळी महापौरांच्या हस्ते या रांगोळीचे उद्घाटन होणार असून 28 मार्चपर्यंत ही रांगोळी ठाणेकरांना पाहता येईल असे वेदकट्टी यांनी सांगितले। या रांगोळीबरोबरच पंचदानाचा उपक्रम राबवला जाणार असून विशेष ग्राहक पेठेचे आयोजनही करण्यात आले आहे। पंचदान उपक्रमाअंतर्गत नेत्र आणि त्वचा दानासाठी नोंदणी केली जाणार आहे। तसेच आपल्याकडील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वापरत नसलेले कपडे, प्लास्टिकच्या वस्तू या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत। मालमत्ता कर न भरल्यामुळे रिलायन्स कंपनी विरोधात ठाणे महापालिकेने जप्तीचे वॉरंट काढले आहे। महापालिका क्षेत्रात रिलायन्स कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवर्सचा सुमारे 22 कोटी रुपयांचा थकीत मालमत्ता कर
तत्काळ भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही तो कर न भरल्याने महापालिकेने कंपनीच्या विरोधात हे जप्ती वॉरंट काढले असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात रिलायन्स कंपनीमार्फत जवळपास 80 ठिकाणी इमारती आणि जमिनीवर मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत। त्या बदल्यात त्यांच्याकडे एकूण 22 कोटी रुपये थकबाकी आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानेही थकीत रक्कम प्राधान्याने ठाणे महापालिकेस भरण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला दिले होते। तथापि कंपनीने आपल्या मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कराची देय रक्कम महापालिकेकडे अद्यापही भरणा केलेली नसल्याने महापालिकेने अखेर कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम अंतर्गत वॉरंट जप्तीची कारवाई सुरू केली आहे। ठाणेकरांना पाणी बचतीचे महत्त्व कळावे तसेच जनजागृती व्हावी यासाठी स्वप्नील दाभाडे आणि मयूर दाभाडे या तरुणांनी जलमित्र नावाचे ॲप तयार केले आहे। महापौर मनीषा शिंदे यांच्या हस्ते या ॲपचे उद्घाटन आज झाले। हे ॲप ठाणे महानगरपालिकेसोबत जोडण्यात आले आहे। शहरात होणारी पाणीगळती कमी व्हावी यासाठी या ॲपच्या माध्यमातून थेट तक्रारी करण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे। ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाणीगळतीच्या तक्रारी येत असतात। पुरेसे मनुष्यबळ आणि यासंबंधीच्या तक्रारी वेळेवर पोहोचत नसल्याने अनेकदा महापालिकेला योग्य पावले उचलता येत नाहीत। तसेच पाणीगळती दिसली तरी यासंबंधी तक्रार नेमकी कुठे करायची असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे असतो। हे लक्षात घेऊन स्वप्नील दाभाडे आणि मयूर दाभाडे या तरुणांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत जलमित्र हे ॲप सुरू केले आहे। ज्या ठिकाणी पाणीगळती होत असेल किंवा पाण्याचा अपव्यय होत असेल त्या ठिकाणचे छायाचित्र या ॲपद्वारे ठाणे महापालिकेच्या ईमेलवर जाईल अशी व्यवस्था यामध्ये आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। गुन्हा करून फरार झालेल्या सराईत आरोपी तुषार कोळीला पोलिसांनी एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे अटक केली आहे। वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात प्राणघातक शस्त्राद्वारे हल्ला करण्याचे अनेक गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार तुषार कोळीला वागळे इस्टेट पोलिसांनी सापळा रचून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रुणवाल सोसायटीत नाट्यमयरित्या अटक करून बेदम चोप दिला। सराईत गुंड तुषार कोळी वागळे इस्टेट रघुनाथ नगर ठाणे याने धुळवडीच्या दिवशी परिसरातील एका इसमाला प्राणघातक शस्त्राने बेदम मारहाण केली होती। त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आठवड्यानंतर तुषार कोळीने पुन्हा तक्रारदाराला रघुनाथ नगर येथे नेऊन मारहाण केली। मात्र ठिकाण बदलणारा कोळी पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता। तुषारला पैशांची चणचण भासल्याने त्याने मित्रांकडे पैशाची मागणी करून पैसे रुणवाल सोसायटी बसस्टॉप जवळ मागवले। पोलिसांनी मोबाईलचा CDR तपासून पैसे घेऊन जाणाऱ्या मित्राला अटक केली। मात्र त्यानंतर तुषार कोळीला पोलिसांनी अगदी चित्रपटाप्रमाणे उडवून लाथा घातल्याचा प्रकार सोसायटीच्या CCTVत कैद झाला। कोळी आता वागळे इस्टेट पोलीस कोठडीत असून न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। धुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासह नाशिक आणि मुंबईच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन सुरू असतानाच कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शिकाऊ महिला डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली। त्यामुळे येथील शिकाऊ डॉक्टरांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला।
कळवा शिवाजी रुग्णालयात सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका रुग्णाच्या नातेवाईकाने तेथील शिकाऊ महिला डॉक्टरशी शाब्दिक बाचाबाची करून वाद घातला। यावर निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठात्यांकडे सादर केले असून सुरक्षा यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे। मार्डच्या मध्यवर्ती संघटनेकडे केलेल्या काम बंद आंदोलनात स्थानिक मार्ड शाखेचे निवासी डॉक्टर्सही सहभागी झाले होते। बचत गटाच्या उत्पादनांची किंमत कमी असल्याने आणि त्यात वैविध्य असल्याने शहरांमध्ये अधिक मागणी असते। ही गोष्ट लक्षात घेऊन या गटांना जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज मिळावीत अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी जिल्ह्यातील बँकांना केली आहे। राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या विशेष जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते। जिल्ह्यात कोणते नाविन्यपूर्ण उत्पादन आहे, त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही करता येईल याबाबत बोलताना ते म्हणाले की बँक समन्वयकांनी जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे निकाली काढावीत। बचत गटांना दिलेल्या कर्जपुरवठ्यामध्ये बुडीत कर्जाचे प्रमाण नगण्य आहे। त्यामुळे बचत गटांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करण्याचा बँकांचा प्रयत्न असला पाहिजे। श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत यंदा अबोली रिक्षाचालक सहभागी होणार आहे। एका बैठकीत ही माहिती देण्यात आली। अंगणवाडी सेविका सुवर्णा पिंगोळकर यांनी दीपोत्सवाच्या दिवशी अंगणवाडी कशी चालते याचे प्रात्यक्षिक दाखवण्याची इच्छा व्यक्त केली। यात्रेत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असल्याचे हिंदू जनजागृती प्रणित रणरागिणीच्या सविता लेले यांनी सांगितले। एसटी महामंडळ ग्रुपतर्फे बस आणणार असून त्यांनी एसटी विश्वाचे दर्शन ठाणेकरांना घडेल असे तनय दांडेकरने सांगितले। सायकल चालवा, प्रदूषण टाळा, इंधन वाचवा असा संदेश देत 25 सायकल प्रेमी सहभागी होणार असल्याचे रिसायकल संस्थेचे मनीष नाखवा यांनी यावेळी सांगितले। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। महापालिकेच्या 15 जलकुंभांच्या दुरुस्तीमुळे ऐन उन्हाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा, मालमत्ता कर न भरल्यामुळे रिलायन्स कंपनी विरोधात महापालिकेचे जप्तीचे वॉरंट आणि रंगरसिक परिवारातर्फे नववर्षाच्या निमित्ताने गावदेवी मैदानावर 18,000 चौरस फुटांची भव्य रांगोळी। तर या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।